नमस्कार, मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण इथे कोलंबी करूया. कोलंबीसाठी मी तिखट, हळद, मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस हे सर्व घालून मॅरिनेट करून घेणार आहे. आणि मॅरिनेट होईपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करायची, म्हणजे कांदा बारीक चिरायचा आहे, टोमॅटो बारीक चिरायचा आहे, मिरच्या घ्यायच्या आहेत. तर ही सगळी तयारी करून घेऊया. तर आता मी इथे मॅरिनेशनला हे ठेवलेली आहे कोलंबी फार मोठी नाही आहे, पण एकदम फ्रेश आहे, त्यामुळे छानच होणार आहे, मला माहिती आहे. तर आता आपण एक भांडं मी इथे तापत ठेवते आणि त्यात तेल घालून घेते. आणि आता मी इथे कांदा घालून परतून घेतला आहे. परतताना थोडंसं मीठ हलकंसं घातलं आहे, अर्धा चमचा आल्याची पेस्ट आणि 1 चमचा लसणाची पेस्ट. नेहमी आलं आणि लसणाचं प्रमाण हे असंच असावं, कारण आलं आहे ना बाकीच्या सगळ्या पदार्थांचा वास खाऊन टाकते आणि मग नाही छान लागत जास्त आल्याचं एकदम अरोमा. तर लसूण नेहमी आल्यापेक्षा जास्त असावं. इथे मी थोडंसं टोमॅटो, 2 उभ्या स्लीट चिरलेल्या मिरच्या आणि राहिलेलं मीठ, म्हणजे आपण कोलंबीला पण मीठ लावलं आहे पण यातही मीठ घालणार आहोत. सगळं परतून झाल्यावर ह्यात काही ड्राय मसाले घालायचे आहेत. हे मेन याची जान आहे, ते म्हणजे बडीशोप पावडर, धणे पावडर, जिरे पावडर, हळद आणि तिखट. हे सर्व एकत्र करून व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे. अगदी आलं लसणाचा वास सगळा जाईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आता यात आपण मॅरिनेट केलेली कोलंबी घालून घ्यायची आहे. ही परतून झाल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकून ठेवायची आहे. अति झाकून कोलंबी शिजवायची नाही, नाही तर मग त्यातला जो टेंडरपणा असतो तो निघून जातो आणि मग ती वातड होते. म्हणून हलकंसं अगदी 2 ते 3 मिनिटासाठीच झाकण ठेवायचं. हे पहा, कोलंबी इथे शिजलेली आहे. आता मी यात गरम मसाला पावडर घालून घेणार आहे. नेहमी गरम मसाला हा शेवटी घालावा, कारण की त्याचा मग जो म्हणजे आपला एक वास असतो तो छान कोणत्याही पदार्थाला लागतो. इथे मी नारळाचं दूध घालून घेतलेलं आहे. घट्ट नारळाचं दूध घालायचं आहे आणि म्हणजे फार लागत नाही, छोटी 1 वाटी भरून, पण घट्ट हवं आहे. हे घालून व्यवस्थित परतून घेतलं आहे. आता यात आपण भरपूर कोथिंबीर घालायची आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचं. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबूया. आजची डिश कशी वाटली सांगायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब करताय ना? चला तर मग टाटा.